Pues ya os Bueno. contaremos más. Traemos más. Vamos a ver qué tal estamos con la policía. Pues a veces hemos ido al hospital. Allí Aquí en India. hemos dormido en el hospital allí. हा व्हिडिओ पाहून आपणा सर्वांना थोडंसं कळालंच असेल किंवा नसेल कळालं तर त्याबद्दल मी थोडीशी आपल्याला माहिती देणार आहे की प्रकरण नेमकं काय आहे. हे जे जोडपं आहे हे आहे स्पेनिश. ही महिला आणि तिचा पती हा दोघं जण आपल्या पूर्ण जगाच्या दौऱ्यावरती म्हणजे वर्ल्ड टूरसाठी निघालेले आहेत. हा जोडपं मोठा प्रवास करून म्हणजे जवळजवळ 4 वर्षाच्या जवळजवळ हा लोक निघालेले आहेत. हे आणि हे आपल्या भारत देशामध्ये कुठून बांगलादेशातून झारखंडमधील दुमका या ठिकाणी आलेले होते. ते त्यांचा जवळजवळ 20,000 किलोमीटरचा प्रवास झालेला होता. त्यांचा जो प्लॅन ठरला होता जाण्याचा रूटचा, तसं तो बांगलादेशातून बाहेर आपल्या झारखंडमध्ये दुमका या ठिकाणी आली. या दुमकातून बिहार आणि तिथून पुन्हा नेपाळपर्यंत ते लोक जाणार होते. जसे त्यांचा नेपाळ हा नेक्स्ट टूर ठरलेला होता. पण दुमका या ठिकाणी आल्याच्या नंतर रात्र पूर्ण झाल्याबद्दल किंवा त्यांचा प्रवास पूर्ण जग भ्रमण करण्याचा असल्यामुळं ते लोक या ठिकाणी रात्र झाल्यामुळं थोडंसं प्रवासाने थकल्यामुळं पूर्ण रात्र घालवण्यासाठी त्यांनी एक जागेवरती जंगलाच्या ठिकाणी फॉरेस्ट एरिया जो असतो ना त्या ठिकाणी एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला तंबू ठोकून ते राहिले होते. पण त्या ठिकाणी कमीत कमी 7 ते 8 युवकांनी जवळजवळ त्यांचे वय पण फार जास्त नाही, 17-18 ते 17-18 पस्तोर किंवा 20-21-22पर्यंत अशा 7 ते 8 तरुण लोकांनी त्या महिलेस आणि तिच्या पतीस दोघांना खूप मारहाण करून त्या स्पेनिश महिलेवर, तिची जवळजवळ 28 वर्षाची ती महिला असेल, त्या महिलेवरती आळीपाळीने बारीने त्या लोकांनी हरामखोरांनी बलात्कार केलेला आहे. ही एक अशी गोष्ट आहे की आपल्या भारत देशामध्ये ही घटना होत आहे. तर ह्या भारत देशामध्ये म्हणजे बाहेर जगामध्ये आपल्याला एकदम असं काळिंबा फासणारी ही गोष्ट आहे. या नराधमांनी देशाची इज्जत घातलेली आहे. पण तरीही ती जी महिला आहे त्या महिलेने ही पूर्ण माहिती तिच्या सोशल मीडियावरती दिलेली आहे. पण ती महिला एवढं म्हणते की मी ह्या देशातील सर्व लोकांना इतकं फिरले सगळं झालेलं आहे, त्या लोकांबद्दल देशाबद्दल माझं कसलंही दुमत किंवा कसलाही असा वाईट हेतू नाही आहे. इथले लोक जे आहे ते सर्व चांगले, त्यांच्यासोबत मी फिरले, इतके दिवस राहिले, ते तिला म्हटलं चांगलं वाटलं. एवढं होऊनही त्या महिलेने मतलब आपल्या देशाबद्दल काहीही वाईट बोलली नाही किंवा लोकांबद्दल काही वाईट बोलली नाही. फक्त त्या गुन्हेगाराविषयी ती बोलली की ते गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत, ते गुन्हेगार त्या लोकांनी जे केला त्या 7 ते 8 जणांना त्या गुन्ह्याची शिक्षा भेटणारच आहे. त्या 7 ते 8 जणांना पोलिसांनी पकडलेलं पण आहे आणि त्यांना पुढची समजा जी प्रोसिजर चालूच आहे. या प्रकरणाविषयी जी पूर्ण माहिती त्या महिलेने स्वतः तिच्या सोशल मीडियावरती टाकलेली होती. तिथूनच ही सर्व बाहेर गेली. पण ती महिला एवढी स्ट्रॉंग आहे की तिची इच्छाशक्ती, त्या महिलेस आपण सर्वांनी एकदम सॅल्यूट करायला पाहिजे. एवढं प्रकरण होऊनही त्या महिलेने तिचा जो पूर्ण रूट ठरला होता, पूर्ण जग भ्रमणाचा वर्ल्ड टूर ती असाच चालू ठेवणार आहे असं त्या महिलेने स्वतः सांगितलेलं आहे. सॅल्यूट आहे असे त्या महिलेस. शामिल थे, उनका भी नाम बताया है और उसके लिए हम लोग ने विशेष छापामारी दल का गठन किया है. इसका मॉनिटरिंग मेरे द्वारा किया जा रहा है. साथ ही साथ DIG सर के द्वारा भी लगातार इस पर निगरानी रखी जा रही है. और हम लोग प्रोफेशनल वैज्ञानिक तरीके से FSL की टीम और CID की टीम का भी हम लोग सहयोग ले रहे हैं. और जल्द ही जल्द जो बाकी शेष बचे जो अपराधकर्मी हैं इस घटना में शामिल, उनको अविलंब हम लोग गिरफ्तार कर लेंगे.